हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका न्यू ब्लॉग मध्ये. गाईज चला मस्तपैकी आता उठले जस्ट सकाळ सकाळून आता जातं एमनी आलेच होतं बाहेर. आता जस्ट वाजले 10:30 ना. आता जातं MS शेडीला. गाईज भाई आलेच तर बघा. चला गाईज बघ हा गाईज आता आजचा और काय आजची तारीख काय 8. भाई का कल बर्थडे है, उसको लेके जाना पड़ेगा. गाईज चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू. हो सकाळी होत जातो. चला बॅग विकणं काय घेत चल नाही डायरेक्ट आता MS शेडीच्या क्लासेस ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आता खतरनाक सिंग गाईज माहिती होता 8 टाकणार तरी पण अख्ख्या गाडी घातली आतमध्ये. काय बोलू काय त्यांना त्याला गायचं मी ना घालणार तिकडे आपण ना होती करणं गाडी ना साईडची घेतली निघली असती. सो गाईज चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मस्त नाही काय चला मस्त पैकी आता निघले MS शेडीच्या क्लासला. भाई मी गाडी घेतो, मी पण घेतली गाडी. बघू आता कसं काय होतं पुढं. चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. नाही गाई जस्ट आता इथं स्कूटी लावले मस्त की ना. आता बाईचं बड्डे बोलले इथं फोटो काढायचे. यार आता बंद कर ती या बंद ती गाई. चला बघू आता कसं काय होतं कारण क्लासला जायला टाइम आहे. लवकर निघला आम्ही जरशी जास्त गाडी वेडी पुसतो जराशी लय माकडे खतरनाक. चला गाईच बघतो तर कसं काय फोटो काढायचे ते ब्लॉग मी कंटिन्यू राहू. गाईच बड्डे तो काय कशी गाडी वेडी कशी पुसतं एकच तुझी पुसली ज्यापाशी फोटो काढले. आता ही पुसत इतना काय पुसत आता. चलो गाईज ब्लॉग मी कंटिन्यू करू. आता नेली टेम्पोड्याला तिकडे लय टाइम लागेल. हे गाईज चला सगळं इथलं काढलं भेटलं फोटो भेटो गाईज. आता चला डायरेक्ट जातो मंदिरात. दुसऱ्या मंदिरात फोटो काढला आहे भेबर आम्ही असं काय घेऊ येतं. गाई जो कौशी फोन लावतो गाई यांची इथलं रोड बघा गाईज. ह्या रोडमध्ये जर फोन बी नसला ना तर स्कूटी खाली ना मी वरती डायरेक्ट रिक्षकांच्या घरावर अशाच परिस्थिती होईल. सो गाईज चला मस्तपैकी आता डायरेक्ट जातं. कुठं रे जायचा MS शेडीला बॉलला जायचा. गाई जस्ट आलो MS शेडीला. गाईज ढगच बघा ढग आयुष्या गावात रिषभ ढग बघ कसलं दिसतं खतरनाक सीन. गाईज चला MS शेडी कोण गया मी बसला गॅप नवीन. काल भिजलो रे आम्ही पक्का भिजलो. काही जस्ट चालू झाला ना भाई आला काही बघू कोणसे करू काय काही. चला मस्त पैकी झालं किती झालं ते किती झालं रे कॉस्ट बघा 11 चालू आहे. चला गाईज कुठे बॅग कुठे रे बाई वर ना ठेवलेली ते काय. चला आता डायरेक्ट जातो भेटणार रे ब्रो. चष्मा कोण घेईल जाऊ दे चालत हे चला जाते डायरेक्ट स्वराला जायचं रस्ता काल होईल. थांबू जापूर वाटला जापूर येतो मी लगेच. काय चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू डायरेक्ट होतं याला स्वरला बाईने हे बोलतं थांब बोलतं मी चालवतं असती ग पुढचं डायरेक्ट खतरनाक आहे. डायरेक्ट पर्शिंग काय जमता तुम्हाला काही ज्यांची कोणाचं रोड पण दाखवता काय रोड येत ग्रह रिषभ हे असते तू रोड बघा रोड बाबा बाबा बा खतरनाक सीन आहे. काही पावसाचा दिवस ना तरी पाऊस पडतो पडलो ना रिषभ समजा तर खतरनाक लागणार आहे. खतरनाक माकू तुला हेसर तुला काही झालं तुमचं घर जवळ आहे म्हणा. गाईज रोड बघा गाईज आता समुद्र 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 ना तला तला गाईज तले में आ गए तले में पाणी बनण्याचा करणार नाही. चला गाईज मागाशी मला इथं म्हणलं होतं आता इथं जर हात सोडला असतं आणि एक फोन पकडला असता तर तरनाक लागला असता का ना. हे यार 8ची सुरू 11. तो गाईज चला बघू कसं होतं पुढं दाखवतं. आता नील गेले केस कापाला जाईन तिथं तो बोलतो थांब 5 मिनिटं मी जातो तिथं यांच्याचं बघतो 2 मिनिटं याला कटलं होतं. तर काय ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गाईड नील गेलं तिकडे माता डायरेक्ट जातो जर पुढे थांब असती पुरं घे पुरं सरळ घे तू घे ना. गाईड चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. इथून फिरू अरे भाई श्रेयस भाई
दुसरं काहीतरी काय बोलतो बरं आहेस ना कसं आहे जस्ट नील केस कपल आलतो मी तो पडग्या नील होतं कापले गेलं हा गाईच्या गावात मॉडी खतरनाक तो गाई चालव पुढे कसं आईच्या का गाई फुल चष्मा बिस्मा लगा के ब्लॉग या बाल काटता ये चला गाई हे गाई चला मस्तपैकी आता जस्ट आले आता नीलबाईचा फोटो काढण्यात जावं बघीन उद्या केक घेऊन जायला लागणार आहे नक्कीच आणि नंतर त्याच्यानंतर मला धमाका अनिल भाई सोबत सार्थक भाई येशील उद्या केक घेऊन नक्कीच सार्थक ब्लॉग बघा असशील तू काय ज्याचा याला एअरड्रॉप करत सगळं फोटो सगळं कसं काय तर बघू नंतर प्लॅन जिमला आज काय या शोल्डर मारी नो सो काय चला बघू कसं करतो पण तो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा नाही काय चला मस्तपैकी घरी आलो जस्ट लाईट आहे बघू आता कसं करतं चौरा घाली चौरा ब्लॉग एडिट करतं म्हणजे कसं जास्त असते ब्लॉग एडिट करावं लागेल कारण की ब्लॉग काढायला काही जास्त टाईम नाही लागेल पण जो एडिटिंग करायला टाईम लागतो ना तो खतरनाक ना रे मी ब्लॉगिंग करणं इझी आहे पण एडिटिंग करणं एकदम आहे कठीण आहे त्याच्यामुळे ब्लॉगचे कोण पण काढू शकतो काही चला बघू आता कसं काय एडिटिंग करतं आता जोरी होतो जोरी सांगायचं ब्लॉगमध्ये वायफाय आहे आहेच आहे सो गायचं ना मस्तपैकी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि भेटतो थोड्या वेळात तुम्हाला A few moments later. नाही काही जस्ट ब्लॉग एडिट करत होतो मस्तपैकी अर्धा झालता तर आता बघू आता पडग्याला जायचं काहीतरी काम आहे बोलतं तर बघू आता कायला जायचं पण काहीच बघू तर कसं काय होतं तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू नाही काही मधीन ऊन येतं पका मधीन साऊंड काय माहीत नाही चलो काही ब्लॉग कंटिन्यू मोबाईल ना काही जस्ट आलतो होता इथं कपडे घ्यायला अशी काय डगबग ना कसलं खतरनाक हो भाई काही जस्ट चालतो इथं कुठं चालली कुठं शादा घ्यायला येते तुला गाडी चालवता का नाही गाईड जस्ट आलो पनवेलची तर मस्त खायला बेला आणले गाईज बघू आता पुढं कसं काय गाईज तिकडे काही जास्त व्हिडिओ काढले ना गाईज चला गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नाही गाईज चला मस्तपैकी आता दुपारपासून काही जास्त ब्लॉग काढला नव्हता पण आता जायचं आता जिमला गाईज चला बघू कसं होतं आजचा ब्लॉग अर्धा एडिट झाले 7 ते 8 मिनटं झाले एडिट तर बघू गाईज कसं काय ना आता जसं 2-3 बॉल खेळतो डायरेक्ट जातो जिमला चला गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा हे गाईज जस्ट आता जिमला आलो ते फोन चार्जिंग कपडे आता बोल गाईज चला बघू आज शोल्डर मारायचे शोल्डर कुठला सो गाईज चला गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा हे गाईज चला मस्त पैकी वर्कआउट झाला जर सायकल चालवतो आणि बघतो की जिममध्ये कोण ना नील ब्रो सगळ्यांची जिम झाली नील आणि मी एकटाच आहे ना रे काय बोलतो कसं आहेस जेवलास का रे तो गाई चालला सगळी अशी जिम आहे आमची अंजनी भावाची काही सब कुछ इधर सब मशनी आता नवीन मशनी आलं एक आहे नवीन आधी ते तुम्हाला एक लेखची दिसत असेल ते कोपऱ्यात दिसतं ना ती एक नवीन मशीन आहे तो गाई चलो चालवतो 15-20 मिनटं सायकल नंतर बघू कसं काय घरी जायचं आता वाजले आणि एक बी रक्तात झालं असं तरी मी आलेलो चलो गाई ब्लॉग में कंटिन्यू रहो 3 आता बघ ना बाल्या आले गाईज बघा नवीन पाहुणा थोड्या दिवसांची दिसतो माझं अरे तो आवाज बरोबर घेता हो मी समजला की इकडे बघतो तू दिस ना काही जतीन 63 नीरज काय चला मस्तपैकी जिम बिम झाली ना तर डायरेक्ट आता घरी येऊ बघा कौशी येतं ब्लॉगमध्ये काय बोलवते काय झालं चला काही ब्लॉगमध्ये कंटिन्यू दाखवतो मला कसं करतो सगळं ना बरं आहे ना ओके
हे गाईज मस्तपैकी जेवलो फ्रेश बीच झालो ना आता सार्थक भाईला घ्यायला आले कारण की नीलचा बर्थडे मग थोडा धमाका होणार चाहिए ना ब्रो भाई माझ्या बर्थडेला विले टिंगली उरलेले ना थांब तुझ्या बर्थडेला ब्रो टेन्शन टाइम आहे माहिती नीलचा बर्थडे चला गाईज मस्तपैकी जातं शंकरचं मंदिर चला गाईज बघू ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा नाही गाईज चला मस्तपैकी आलं जस्ट मंदिर मस्तपैकी आता बघू काहीतरी स्टॉप जायचं पहिले 20 कोण खाऊन येतो आपण 40 कॉल चालेल जाऊन यायचं स्टॉप गाईज जातं पहिले तर सो गाईज मस्तपैकी या बी घेतले आणि इथं बेरेट टाकलं मस्तपैकी काय घेतलं किती वाला घेतलं ना 25 आणि भाई बरोबर बघ गाईज थंडी आहे बरोबर बघा कसं लागले गरमी थंडी आहे का गरमी थंडी आहे चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू दाखवू तुम्हाला कसं काय एडिट करतं एडिट म्हणजे पहिले व्हिडिओ दिसत गाईजला मग आपल्याला एडिट जे इंस्टाग्राम नसतील त्यांना दिसणार व्हिडिओ डायरेक्ट कोणत्या करतो मी युट्यूब पण टाकीन गाईज चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा एक गाई चला मस्त कोण बिंग घेतला आम्ही नील का गेम बजायला पडेगा ब्रो का गेम बजेगा काही चला मस्त कॅस स्ट्रॉंग घेतो तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा गाईज भाऊ किती मिनिटाचा होता आधी ब्लॉग आता घरी केलं तर फक्त मी 8 मिनिटं चालतं हे गाईज मस्तपैकी व्हिडिओ एडिट झाली गाईज कम्प्लीट 45 मिनिटं तरी लागले 40 मिनिटं 1 तास लागला का किती आता किती वाजले 9:30 भेंडी 8:30 आलतो पण गाई 8:30 आलतो 9:30 झालं गाईज कम्प्लीट 1 तास लागले व्हिडिओ एडिटिंगला व्हिडिओ एकदम भारी झाले व्हिडिओ नुसती एडिट झाले त्याच्या आधी तो आमचा सार्थक भाई ग्रंथ लिहणार त्याच्यावर काय रे ग्रंथ पॅरेग्राफ गाईज अख्खा पॅरेग्राफ लिवायचे नंतर वरती काहीतरी मिस्टर नील ने टाकू आम्ही नील ने डालणे का कुछ तो अलग डालणे का गाईज नक्कीच ब्लॉग बघा आणि व्हिडिओ पण बघा ती गाईज बघू कशी होती तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा गाईज दिस इज कॉल्ड व्हिडिओ अर्धी दाखवतो बरोबरशी कारण गाईज हे गाईज चला मस्त व्हिडिओ एडिट झाली गाईज ना आता बरं सगळं एडिट झाला गाईज चला मस्त आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो आणि गाईज जर आजचा ब्लॉग आवडला असेल तुमच्या बोला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ती गाईज ती सबस्क्राईब बाकी 600 गाईज नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमच्या बॉल सबस्क्राईब करा बाय ब्लॉग मध्ये भेटायचे उद्याच्याच ब्लॉग मध्ये बाय